नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता हर्षवर्धनने स्वतःच्या बायकोला म्हणजेच विजयाला असं म्हटलेलं असतं, विजया एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या कोर्टाची हिअरिंग आहे आणि उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या केसची पूर्णपणे उलटापालट करता येईल मला, जर तू या ऊर्जाला घरातच डांबून ठेवलीस तर. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे? काल मी कांकणाचा आधार घेत तिला घरात थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी सुद्धा झाले. पण उद्या उद्या कोणत्या बहाण्याने तिला घरात थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करू मी? त्यावर विजयाला हर्षवर्धन म्हणत असतो, हे तुझं तू बघ. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, नाही नाही जमणार मला. मला जर आईसाहेबांनी विचारलं की विजया कोणत्या कारणासाठी तू ऊर्जाला घरात थांबवून ठेवला आहेस, तर काय उत्तर देऊ मी? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं असं काय करतेस तू? जरा तरी विचार कर ना. शौर्याचं ऊर्जाबरोबर नवीनच लग्न झालं आहे ना, मग लग्नानंतरच्या विधी काय कमी असतात का? त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. उद्या जर आपण सत्यनारायणाची पूजा ठेवली तर मला तिला या घरात थांबवून ठेवता येईल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता कसं? चल चल लवकर कामाला लाग, उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवच. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ठीक आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. हर्षवर्धन कोर्टाच्या हेअरिंगसाठी घरातून सगळी तयारी करून घराबाहेर पडत असतो आणि त्याच वेळेला ऊर्जाचं लक्ष हर्षवर्धनकडे जातं आणि हर्षवर्धन कोर्टात पोहोचणार. आता मीही वेळेत कोर्टात पोहोचले पाहिजे असा विचार ऊर्जाच्या मनात आलेला असतो आणि ऊर्जानेही थेट आपली सगळी आवराआवर करत घरातून बाहेर पाऊल टाकण्यासाठी आता एंट्री घेतलेलीच असते. त्याच वेळेला समोरून आलेली विजया म्हणत असते, काय काय चाललंय तुझं? कुणीकडे निघालीस तू मला न सांगता? हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, अहो आई असं काय करताय, आज कोर्टाची हिअरिंग आहे, मला वेळेत कोर्टात पोहोचावं लागेल. त्यावर विजया म्हणत असते, नाही जाता येणार तुला. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा चांगलीच गोंधळते. तिला नेमकं काय करावं काय बोलावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता तिथे आलेला शौर्य म्हणत असतो, आई आई काल कांकणाच्या आधारावर तू आम्हा दोघांना थांबवून घेतलंस, पण आज काय आहे? कांकण तर सोडवलंय ना? त्यावर विजया म्हणत असते, अरे बाळा हो, कांकण तुम्ही सोडवलंय. आता तुम्हाला नाही अडवू शकत असं तुम्हाला वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हा दोघांना जाणून बुजून अडवत नाहीये. लग्न केलं ना तुम्ही, मग त्यानंतरचा सत्यनारायणची पूजा बाकी आहे ना, मग आज ती सत्यनारायणाची पूजा आहे आणि सत्यनारायणाची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघंही घरातून बाहेर पडू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता विजयाला शौर्य म्हणत असतो, नाही आई नाही, असं नाही होता कामा, कारण कोर्टाच्या कामामध्ये आपण दखलंदाजी नाही करू शकत. उद्या कोर्टाला काय सांगायचं की घरात सत्यनारायणाची पूजा होती म्हणून आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही? त्यावर विजया म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, मला त्या कोर्टाशी काही घेणं देणं नाहीये. या घरातील माझं कोर्ट आणि या कोर्टाची जज मी. बाकी माझ्या नियमांचं पालन तुला करायचं आहे की नाही या गोष्टी तू ठरव. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य चांगलाच पेचात अडकलेला असतो, पण ऊर्जालाही नेमकं काय करावं हे सुचत नसतं आणि ऊर्जा कप गुमान आपल्या बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. लगेचच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, आई आई हे चुकीचं करतेस तू. आणि असं बोलून शौर्य देखील ऊर्जाच्या मागोमाग बेडरूम मध्ये गेलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय दारात उभी असलेली दिव्या म्हणत असते, काय शौर्य तू माझ्या बेडरूम मध्ये काय येतोयस? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट शौर्य म्हणत असतो, अगं दिव्याबाईनी असं काय करतेस तू? मला ऊर्जाशी बोलायचं आहे. त्यावर दिव्या म्हणत असते, अजिबातच नाही, तू या बेडरूम मध्ये यायचं नाही हा, जोपर्यंत आईसाहेबांनी सांगितलंय तोपर्यंत. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तू इथे मला ऊर्जाशी भेटायला बोलायला अडवतेस आणि तिकडे ती आई ऊर्जाला कोर्टात जाण्यापासून अडवते. म्हणजे तुम्ही दोघं मुद्दाम तर करत नाही आहात ना?
तेवढ्यात विजया तिथे आलेली असते. ती म्हणत असते, शौर्य म्हणजे तू आता तुझ्या आईवर संशय घेतोयस तर? त्यावर शौर्य म्हणत असतो, आई संशय नाही घेत आहे, पण असं तू तुडससारखं का वागतेस? असं तर याआधी या घरात तू कधीच वागली नव्हतीस, मग आत्ताच का? त्यावर विजया म्हणत असते, कारण याआधी तू कधीच माझ्याशी अशा प्रकारे वागला नव्हतास. माझ्या नकळत तू लग्न करून येतोस आणि मला त्याबाबत तू थांगपत्ताही लागू देऊ शकत नाहीस. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आई असं काय करतेस? अगं माझं लग्न आहे हे तुला माहित नव्हतं का? त्यावर विजयाला फायनली आता शौर्यने असं म्हटलेलं असतं, आई की तो विषय सोड, पण इथे प्रामुख्याने हा महत्वाचा विषय आहे की आज कोर्टात वेळेवर ऊर्जा पोहोचलीच पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, त्या गोष्टीशी माझा संबंध नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शौर्य म्हणत असतो, माहितीये मला, तुला डॅडने सांगितलं असेल की ऊर्जाला कोर्टात येण्यापासून अडव, कारण ऊर्जा जर वेळेवर कोर्टात नाही पोहोचली तर आजची ही केस डॅड जिंकतील. पण लक्षात ठेव, केस तर डॅड जिंकतील, पण माणुसकीवरून लोकांचा विश्वास उडून जाईल, कारण ऊर्जाने पद्माला शब्द दिला आहे की ती या सगळ्यातून पद्माला सुखरूपपणे बाहेर काढेल आणि त्या विक्रांतला शिक्षा मिळवून देईल. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, म्हणजे तुला असं म्हणायचंय का तुझे डॅड खोटी केस लढतायत आणि त्या विक्रांतने काहीच केलेलं नाही म्हणून? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस तू? मी सांगतोय म्हणून ऐक. डॅड ही केस उगाचच लढतायत का माहितीये का? आत्तापर्यंत त्यांनी एकही केस हरलेली नाहीये आणि या केस नंतर त्यांचा एक रेकॉर्ड होणार आहे आणि तोच रेकॉर्ड त्यांना कायम करायचा आहे. पण लक्षात ठेव आई, ऊर्जाने ही केस जिंकणं खूपच महत्वाचं आहे आणि आज जर ऊर्जा ही केस जिंकली नाही ना तर लक्षात ठेव, रस्त्यावरून जाता येता ऊर्जाला आणि मला सगळ्या लोकांसमोर माना खाली घालून चालावं लागेल. बोल, हवंय का तुला हे? हवंय? हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, नाही नाही नाही, अजिबातच नाही. असं का वाटेल मला? त्यावर शौर्य म्हणत असतो, मग आई आता स्वतःहून तू ऊर्जाकडे जा आणि म्हण तिला की ऊर्जा जा कोर्टात आणि जिंक ही केस. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया एकदम डॅशिंग पद्धतीने थेट ऊर्जा ज्या खोलीत असते म्हणजेच दिव्याच्या तिथे जात असते. त्यावेळेला दिव्या म्हणत असते, अहो आई असं काय करताय तुम्ही? या बेडरूम मध्ये नाही येऊ शकत. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, डोकं फिरलंय का तुझं? माझ्याच घरात माझ्याच एखाद्या रूम मध्ये जाण्यापासून तू अडवतेस? आणि तेवढ्यात विजयाने दिव्याला दिलं असतं लटकून. दिव्या जाते पडते सोफ्यावर आणि तेवढ्यात आपण पाहतोय समोर असलेली ऊर्जा रडत असते. तेवढ्यात विजया म्हणत असते, अगं ऊर्जा रडतेस काय तू? त्यावर विजयाला आता ऊर्जा म्हणत असते, आई रडू नाही तर काय करू? आज ही माझ्या आयुष्यातील महत्वाची केस आहे आणि हीच जर केस मी हरले तर तुम्हाला माहितीये या केसच्या हरण्याचं दुःख मला नसणार आहे, पण ही केस हरल्यानंतर त्या विक्रांतला आपल्या या समाजामध्ये परत उघडी छाती करून फिरता येईल. त्याला असं वाटेल की खरंच तो या राज्याचा एक राजकुमार आहे. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, नाही नाही, अजिबातच असं होणार नाही. नको काळजी करूस तू. जा जा कोर्टात तू लढ तू केस. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजयाला ऊर्जा म्हणत असते, आई आणि सत्यनारायणाची पूजा? त्यावर लगेचच आपण पाहतोय विजया म्हणत असते, ती आपण नंतर करू, आधी कोर्टाची सगळी काही कामक्रिया पूर्ण करतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य याने आता विजयाला म्हटलेलं असतं, आई खरंच मानलं तुला, खरंच ग्रेट आहेस तू, तूच खरंच या घरातील मुख्य जज आहेस. आता तर मला कळून चुकलं आहे. माझा बाप कितीही प्रयत्न करू दे पण ही केस तो जिंकू शकत नाही, कारण त्याच्यापेक्षाही वरचढ त्याची सून आता कोर्टामध्ये त्याला हरवणार आहे. माझ्या बापाची निंदा करत नाहीये मी, पण त्याला कळून चुकेल की आतापर्यंत लढलेल्या सगळ्या केस त्यांनी खोट्या जरी लढल्या असतील तरी त्याच्यामध्ये कोणतीच धम्मक नव्हती आणि आजच्या या केसमध्ये खरंच मजा येणार आहे. आणि अशातच आता सगळी तयारी करत एन मोमेंटला आपण पाहतोय विजयाच्या मुलाने म्हणजे शौर्यने आता हर्षवर्धनच्या सुनेला म्हणजेच ऊर्जाला हाताला धरून थेट कोर्टात नेलेलं असतं.
तिथे गेल्यावर आपण पाहतोय सगळ्यांनी आता हर्षवर्धनच्या फायनली वक्तव्यावर टाळ्या वाजवलेल्या असतात, कारण ते कोर्ट आता या विक्रांत शिर्केला कोर्टातील जज संपूर्णपणे निर्दोष सोडणार असतात. त्यामुळे आता तिथे एकच गदारोळ आणि गोंधळ माजलेला असतो. तेवढ्यात जज साहेब म्हणत असतात ऑर्डर ऑर्डर, आणि सगळेच थांबतात. त्यावेळेला आतमध्ये आलेल्या ऊर्जाला पाहून जज साहेब म्हणत असतात, काय ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, कोर्टात यायची ही वेळ तुमची योग्य आहे का? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आधी तर या कोर्टाची मी माफी मागते. जज साहेब, मुळात महत्वाच्या कामासाठी मला काहीतरी थांबावं लागलं, नाहीतर मी वेळेवर कोर्टात पोहोचले असते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन हा ऊर्जाकडे चिडून पाहत असतो. पण तेवढ्यात त्याला जास्त चीड स्वतःच्या बायकोवर आलेली असते, कारण त्याच्या बायकोनेच त्याला दगा दिलाय असं त्याला वाटत असतं. आता ऊर्जा तर कोर्टात आली आहे, पण ऊर्जाला घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी थांबवून ठेवलं असतं तर ती आलीच नसती. आता ती आली आहे म्हणजे विजयानेच पाठवलंय हे आता हर्षवर्धनला कळून चुकतं, आणि लगेचच हर्षवर्धन हळूच बाजूला जाऊन विजयाच्या मोबाईलवर फोन करतो. विजया फोन उचलते. हर्षवर्धन बोलू लागतो, विजया विजया काय केलंस तू हे? त्यावर हर्षवर्धनला विजया म्हणत असते, ऐका जरा मी काय बोलते ते. तुम्ही जे काही करत होतात ना ते अत्यंत चुकीचं घडलं असतं जर मी ऊर्जाला कोर्टात पाठवलं नसतं. आता ऊर्जाला मी कोर्टात पाठवलंय, का पाठवलंय? तर तुमच्याकडून कोणतीही चूक घडू नये म्हणून. आता महत्वाचं म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, ऊर्जाला ही केस जिंकणं खूपच महत्वाचं आहे, आणि तुमच्या नाकावर टिचून आज जर ऊर्जा ही केस जिंकते तर त्यानंतर आपल्याच घराण्याचं नाव उच्च अंकावर जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंच टेन्शन घेऊ नका. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय झालंय काय तुला? डोकं फिरलंय का तुझं? असं का वागतेस तू? अगं माझ्या विरोधात वागण्याआधी 10 वेळा विचार तरी करायचा. अगं माझ्या काही पहिल्यापासूनच्या ठरलेल्या खेळ्या असतात, त्याचं काय करू मी आता? त्यावर विजया म्हणत असते, लोणचं घाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला अजिबातच कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही, आणि तो त्रास जर तुमच्याकडून होणार असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी विसरून जाईन की तुम्ही माझे पतिदेव आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं कोणी तुझ्यावर चेटूक केलंय का? असं का वागतेस तू? कालपर्यंत अगदी बरी होतीस तू, अचानकपणे तुझ्यामध्ये इतका बदल झाला कसा? त्यावर विजया म्हणत असते, आता महत्वाचं बोलून झालं आहे, मला फोन ठेवावासा वाटतोय. तुम्हाला जर ठेवावासा वाटत नसेल तर बसा बडबडत, मी ठेवते. असं बोलून विजयाने फोन खाली ठेवलेला असतो, आणि हर्षवर्धन एकटाच बडबडत असतो, विजया विजया माझा ऐक, मी काय बोलतोय. आणि तेवढ्यात हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं की या विजयाने तर फोन ठेवलेला आहे. अशातच आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने ठरवलेलं असतं, आता या कोर्टामध्ये काहीही झालं तरी मला माझी केस जिंकायचीच आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय बोलावं हेच आता थेट समोर असलेल्या व्यक्तीला कळत नसतं. आणि अशातच आता जज साहेबांना ऊर्जा म्हणत असते, जज साहेब, या विक्रांत शिर्केच्या विरोधात माझ्याकडे जो काही पुरावा आहे तो पुरावा पहा तुम्ही. आता जज साहेब तो पुरावा पाहतात, आणि जज साहेब म्हणत असतात, अरे या पुराव्यानिशी तर संपूर्णपणे केस पलटणार आहे असंच दिसतंय. आणि अशातच आता विक्रांतला कळून चुकलेलं असतं की आता आपली सुटका नाही. या ऊर्जाने काहीतरी डावपेच खेळून मला अडकवण्यासाठी चांगलाच प्लॅन तयार केला आहे. तो लगेचच आपल्या बापाला म्हणत असतो, पप्पा पप्पा काहीतरी करा. अहो तुम्ही आमदार आहात, तुमचे तर खूप मोठे मोठे संबंध आहेत. आत्ताच्या आत्ता वरच्या मंत्र्यांना फोन करा आणि या जजला मॅनेज करा. त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, गप्पा बस, कुठेही काही बोलू नकोस. त्यावर विक्रांत म्हणत असतो, पप्पा एक गोष्ट लक्षात ठेवा, या जजने जर मला शिक्षा सुनावली ना तर माझ्याकडे असलेल्या पिस्तुलाने या जजच्या खोपडीमध्ये सगळ्या गोळ्या घालीन मी.
हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतात, अरे डोका फिरलंय का तुझा? काय बोलतोयस तू हे? एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर या जजने शिक्षा सुनावली तर मी देखील काही करू शकत नाही. आता स्वतःची सुरक्षा काय कर. तेवढ्यात आपण पाहतोय आता जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट ऊर्जा शौर्य जहागीरदार, तुम्ही या कोर्टात जरी उशिरा आला असाल तर या कोर्टाला चुकीची शिक्षा सुनावण्यापासून तुम्ही रोखला आहे. त्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतो. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य टाळ्या वाजवतो आणि तेवढ्यात सगळेच टाळ्या वाजवू लागतात. आता ऊर्जाला फायनली शौर्य म्हणत असतो, बघ मी म्हटलं होतं ना, उशीर झाला म्हणून काही होत नाही. आपल्याकडे योग्य ते सगळं असलं पाहिजे. आता जज साहेबांना सांग या नालायकाची आणखी काय करतूत येथे. मग एक एक करून ऊर्जाने जज साहेबांना स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते. एक एक सगळं ऐकून आता जज साहेब म्हणत असतात, काळजीच करू नका तुम्ही. याची अशी अवस्था होईल ना की हा पाणी पाणी को तरसेगा. आणि अशातच आता शेवटी जज साहेबांनी या विक्रांतला शिक्षा सुनावलेली असते आणि ती शिक्षा ऐकून आता हा विक्रांत कोर्टातच तांडव करू लागतो. तो असं म्हणत असतो, मारून टाकीन एकेकाला, आग लावून टाकीन एकेकाला, काय हलक्यात घेता काय मला? विक्रांत शिर्केला हात लावायच्या आधी 10 वेळा विचार करा. हा विक्रांत शिर्के दिसतो तसा नाहीये. एकदा का सुटला ना तर रॉकेट पेक्षाही फास्ट जाणार. हे वाक्य ऐकल्यावर समोर आलेल्या पोलिसांनी विक्रांतच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते. कानाखाली चपराक बसतात. विक्रांत गोल गोल फिरतो आणि म्हणत असतो, ए कुणी मारलं रे? त्यावर पोलीस म्हणत असतो, एक चपराक पडली, सगळी मस्ती उतरली ना. शहाणपणा घरात ठेवायचा, 1.5 शाण्या. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? इथे तर आता ऊर्जामुळे या विक्रांतला शिक्षा होणार आहे. बाकी हा आजचा भाग नेमका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.